भ्रष्टाचाराविरुद्ध गुन्हा दाखल भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा ईव्हीएम हटाव आघाडीवर गुन्हा दाखल मणिपूर हिंसाचार प्रकरणी मणिपूर सरकारने राजीनामा मणिपूर हिंसाचार प्रकरणी मुख्यमंत्री वीरेंद्र शहाने राजीनामा। आज भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं 10 डिसेंबर निषेध दिन साजरा करण्यात येत आहे। अदानी उद्योग समूहाने त्याची वीज खरेदी करण्यासाठी वीज मंडळातील अधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये लाच दिलेली आहे। त्याविरुद्ध अमेरिकेमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। त्यामुळे गौतम अदानी व त्यांचे सहकारी यांना अटक करण्यात यावी। त्याचबरोबर गेले 6-7 महिने झाले मणिपूर जळत आहे। भाजप सरकारने कुठल्याही प्रकारची भूमिका घेतलेली नाही। त्यामुळे मणिपूर सरकारचे मुख्यमंत्री व मंत्रिमंडळाने तात्काळ राजीनामा द्यावा ही मागणी करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर सध्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये ज्या निवडणुका झालेल्या आहेत, या निवडणुकीमध्ये ईव्हीएममध्ये घोटाळे झाल्याचे अनेक तक्रारी आलेल्या आहेत। ईव्हीएमबद्दल मतदार आणि नागरिकांमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये संशयाचं आणि संभ्रमाचं वातावरण असल्यामुळं ईव्हीएम हटावा आणि मतपत्रिकेवर मतदान घेण्यात यावं अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने केलेली आहे। ईव्हीएममुळे लोकांचा लोकशाहीवरचा विश्वास या ठिकाणी उडत चाललेला आहे। त्यामुळे तात्काळ ईव्हीएम हटाव आणि लोकशाही बचाव अशा प्रकारची घोषणा या ठिकाणी केलेली आहे। त्याचबरोबर वाढत्या महागाईला भाजप सरकार या ठिकाणी केंद्रात आणि राज्यात भाजपचं सरकार असून सुद्धा प्रचंड महागाई वाढत आहे। या महागाईला तात्काळ आळा घातला पाहिजे। देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी यांनी मणिपूर प्रकरणी त्यानंतर अदानीचा भ्रष्टाचार वाढती महागाई यासाठी राजीनामा दिला पाहिजे।